जो जनशो होता की 50 वर्ष पासून वाईन शॉप जे लायसन दिलेले गेलेले नव्हते, सध्या महसूल वाढ करण्याच्या उद्देशाने त्याची बंदी उठवली जाणार असून 328 वाईन शॉपला परवानगी देण्यात येणार आहे. बारामतीमध्ये मद्याचा निर्मितीचा मोठा कारखाना अजित पवार यांच्या संमतीचाच आहे. त्यातूनच त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमणी म्हणजे व्यावसायिक संबंध जपण्यासाठी हे निर्णय घेतला असा होता. असं आहे ना की पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत सर्व संमतीने घेतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. शासनाचा खर्च वाढतो आहे. अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहे. आता शासन हा पैसा जो आहे तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतं आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची मिळून ते हातमिळवणी करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागेल तरच ते पैसे येते. आणि ते पैसे आले तरच मागची जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील. खर्च तर हा होतो आहे इन्कम तर वाढलं पाहिजे. त्या दृष्टीने जर सगळ्यांनी मिळून जर निर्णय घेतला असेल अर्थात अजित दादा त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे ते पैसे. त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं स्वाभाविक आहे. व तिथे सर्व ज्या इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळणार आहे. त्याच्यात सुद्धा त्यांना मिळेल ना. असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे करतो. सगळ्यांना पैसे मिळणार. आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही. आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत त्या बिचाऱ्या घरामध्येच वापरणार ना. असं काय करताय साहेब? तुम्ही आता असं म्हणताय की या योजनांचा खर्च मागे पुढे झाला कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडलाय. 100% ते लपवायचं काय. 44 1-2 हजार कोटी रुपये की 500 कोटी रुपये बाजूला झाल्याने एकाच वेळेला झाले तर ठीक आहे. दरवर्षी सर 44-45 हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का 30,000 का 40,000 रुपये आणि 1-2-20 हजाराचा काय दुसरा एक फटका बसला काय आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतोच ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.